सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण गटारी निमित्त सावंत रेसिपीज या कोकणी पद्धतीत मोडे मटण करणार आहे। तर सगळ्यांना आवडेलच, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तर मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज रविवार आहे आणि पाऊस पण आहे तसा बारीक बारीक। तर आज काहीतरी खास केलं पाहिजे। तर आज आम्ही करणार आहे बकऱ्याचे मटण आणि मम्मी करणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला आपण पटापट मटणाची रेसिपी दाखवूया तुम्हाला, जेणेकरून तुम्ही पण चांगल्या पद्धतीने कराल आणि अशी मटणाची रेसिपी करा, खावा आणि एन्जॉय करा। तर मंडळी, आता तुम्हाला मी दाखवतो कशी मटणाची रेसिपी करणार आहे मम्मी। हे आहे मटण आपण आणलेले, त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ, मसाले आणि आपले आला लसूण अद्रकची पेस्ट ही घरोघरी केलेली आहे, ती आपण पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। आणि थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला मटणाची रेसिपी दाखवू आमच्या घरी, तर बघू शकता तुम्ही। आणि मंडळी, आता आपण मस्तपैकी याला 15 मिनिटं असं झाकून घेऊ, जेणेकरून मस्तपैकी आपलं मटण मॅरिनेट होईल। कांदा, हा, टोमॅटो, हा, अद्रक, लसूण, मिरची, हा। कोथिंबीर, खोबरं आणि खडे मसाले। तर मंडळी, आपले हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। आता थोड्या वेळात मटणाची रेसिपी चालू होईल। आपल्याला मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण मसाला, आगरी मसाला, लाल तिखट, वेलची आणि खडा मसाला। हो, हे एवढं साहित्य या मटण करायचं। तर इथे आपण काय घेतलेलं आहे, सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे आणि आपले जे पण इन्ग्रेडियंट्स आपण काढलेले होते, जेणेकरून काय आहे, आपण लसूण आणि मिरची ही आपण टाकलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे मंडळी, आणि चांगल्या प्रकारे असं गोल्डन ब्राऊन होते त्याला। आणि यामध्ये लगेच आपण आपले खडे मसाले आहेत ते टाकून घेतलेले आहेत। आणि यामध्ये आपण कांदा हा आपला टाकलेला आहे, टमाटर टाकलेला आहे मंडळी, आणि त्यामध्ये आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकले आहे, कोथिंबीर टाकली, कांदा पूर्ण टाकलेला आहे। मस्तपैकी ते ढळून घ्यावे, मंद आचेवर ढळून घ्यावे मंडळी। पण याच्यात खोबरं टाकू। मी सुकं खोबरं नाही घेतले, ओलं खोबरं घेतले। सुकं पण खोबरं वापरतात, मी नाही घेतले, ओलं खोबरं घेतले, कारण ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप चांगली येते। मंडळी, याच्यामध्ये सुकं खोबरं नाही, ओलं खोबरं घेतलेले आहे। काय लोक सुकं पण घालतात, कशी पण असते पद्धत सगळ्यांची। आणि बघू शकतात आपण कोथिंबीर आणि सुकं खोबरं आणि कांदा आणि टमाटा, खडे मसाले पूर्ण असं भाजून घेऊयात, एकजीव करायचे आणि सुंदर असं भाजून घ्यायचं, सोनेरी कलर येईपर्यंत। हे आता मटनला मी मटन मसाला, हा बघा, मटन मसाला, एव्हरेस्ट मटन मसाला, हा मटन मसाला वापरला टेस्ट चांगली आहे। हे टाकायचं थोडासा, हे आगरी मसाला, हे काश्मीरी लाल तिखट आहे, याने कलर छान येतो। एकदम मसाले पूर्ण एकजीव करून घ्यायचे ढवळून। आता माझं हे मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही आता मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। हे खोबरं झालेलं आहे आपलं सोनेरी कलरचं। आता थोडा वेळ थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं। खोबरं आता थंड झालेलं आहे, सोनेरी कलर झाले आहे, आता आपण वाटून घेऊ मिक्सरला। आणि आता मी तमालपत्री टाकली, खडे मसाले टाकते, खडे मसाले टाकते, ते चांगले परतून घ्यायचे। वास येणार छान सुंदर। मग त्यात टाकायचा कांदा, टोमॅटो,
यामध्ये आगरी मसाला आणि कांदा, टमाटा आणि ते खडे मसाला हे टाकलेले आहेत आणि पूर्ण एकजीव करून घेतलेले आहे सगळं. आणि आम्ही कुकरवरच करत आहे. तुम्ही पण चांगलं कुकरमध्ये करा जेणेकरून मटण शिजेल. 2 मिनटं मंडळी झाकण ठेवा त्याच्यावरती, जेणेकरून चांगला कांदा आपला मऊ होईल. आता हे मटण आहे ना ते टाकायचं फोडणीला. आम्ही असं प्लॅस्टिकची भांडी देतो कारण जेणेकरून त्या भांड्यांना वास येत नाही, म्हणून प्लॅस्टिकची भांडी छोटं वापरतो. आपल्या भांड्यांना कसा वास येतो, मग ते प्लॅस्टिकच्या भांड्यात मच्छी मटण असेल तर आम्ही हे आता चांगलं सुंदर परतून घ्यायचं. हे स्वतःहून पाणी त्याला वाफेने शिजलं पाहिजे, पाणी सुटलं पाहिजे. मग आपण काय करायचं, आता त्याला जरा कुकरचं झाकण लावून 5-10 मिनटं ठेवायचं. तुम्ही पण कुकरमध्ये बनवा, आणि कुकरमध्ये बनवलं तर पण लगेच 3 शिट्ट्या काढल्यावर ते शिजतं चांगलं, आणि टोपात बनवलं तरी चांगलं. टोपात बनवल्याची टेस्टी खूप भारी. आता असं चांगलं असं परतून घ्यायचं. एकजीव झालं आहे आपलं सुंदरपैकी. आता आपण 5-10 मिनटं कुकरचं झाकण लावून घेऊ. हे आता वाफेचं पाणी वाफेवर शिजलेलं आहे. हे बघा असं मटणला पाणी सुटलेलं आहे. आता आपण काय करू, त्यात गरम पाणी ॲड करू आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, जेणेकरून ते 3 शिट्ट्यामध्ये कुकर लावल्यावर मटण शिजून जाईल. 3 शिट्ट्या करणार आहे. आता मी याच्यामध्ये वड्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये काय काय घालून घेतलेलं आहे. मी स्वतः घरगुती बनवलेलं आहे. गव्हाचं पीठ थोडं एकदम एमर्जन्सी बनवून आणलं, केलेलं नाही. वड्याचं पीठ घरातच बनवलेलं आहे. त्यात घातलंय तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, आणि आता हळद टाकणार आहे, आणि हे धण्याची पावडर, मेथी पावडर अशी रोस्टेड करून घेतलेली आहे. मिरी आहे, लवंग आहे, तमालपत्री, जरा गरम मसाला, असं सर्व टाकले आणि ते मिक्सरला लावून जरा. हे वड्यासाठी पीठ मी स्वतः घरगुती घरात बनवलं आहे. साधं सिंपल अगदी. गव्हाचं पीठ घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय, हळद घेतलंय, धने, मेथी आणि असं भाजण करून मिक्सरला लावून पावडर बनवून त्याच्यानंतर मिक्स करते आणि पीठ मळून ठेवते. पिठामध्ये गरम पाणी घालते आणि पीठ मळून घ्यायचं. वड्याचं पीठ मळून झाले, त्याच्यात थोडंसं कांदा टाकायचा. गावाला की ना निखारा असतो गरम, तो टाकतात, आणि तेल, आणि हे असं ठेवायचं. आणि नंतर की ना हा कांद्याचा एक वडा भाजायचा, छान लागतो तो वडा. आणि 15-20 मिनटं झाकून ठेवायचं पीठ यायसाठी. मग वडे तुम्हाला करताना दाखवेलच. हे कुकरमधलं 7 शिट्ट्या झाल्या, सुंदरपैकी असं उकडलेलं आहे. हे बघा बघा तुम्ही, हे बघा छानपैकी. आता त्यात वाटण टाकायचं. मग अशी काढलेलं वाटण होतं ना मिक्सरला लावलेलं, ते त्याच्यात आता ॲड करायचं. हे आता उकळी येते, सगळं झालेलं आहे आपलं. तर वरून कोथिंबीर टाकायची आणि हिरव्या मिरच्या, ह्या 4 अशा हिरव्या मिरच्या टाकायच्या, म्हणजे टेस्ट खूप भारी येते. आता याला छानशी उकळी येऊ दे. मग आपलं मटण तयार. मटण तयार झाल्यावर आपल्याला वडे भाजायचे.
गटारी अमावस्या निमित्त वडे मटण बनवलंय. तर मंडळी आता आपल्या मटणाला मस्तपैकी एक उकळी आलेली आहे पहिली, बघू शकता. मस्त उकळी आलेली आहे आणि थोड्याच वेळात माझी मम्मी आपलं वड्यांचं पीठ मळलेलं आहे ते वडे करण्यास रेडी होईल. हे मी असे गोळ्या करून सगळे घेतलेले आहेत. आणि जो कांदा तुम्हाला दाखवलेला ना, कांदा आणि तेलमध्ये ठेवायचं म्हणून, तो लास्टला मी हा वडा तळून घेणार. कितीतरी सुंदर त्याच्यात कांदा मिक्स आहे. चला तर आपण आता वडे करू. हे आता मी वडे, हे माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या कढई येते, पण ही कशी कढई गावच्या पद्धतीत आहे विड्याची, त्याच्यात वडे चांगले फुगतात आणि टेस्टी पण लागतात. आणि माझ्याकडे ना, मी गावावरनं एक मशीन आणले, पटकन व्हायला झटपट. असं गोळा ठेवायचा त्या मशीनवर, असं दाबायचा, तो वडा तयार आपला. आणि हळूहळू सोडायचा. हे बघा कसं टंबक फुगतायत बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर वड्याची मशीन तुम्ही आणू शकता. दोन वडे मंडई इकडे रेडी झालेले आहेत आणि हा मम्मी तिसरा वडा काढायला घेतले. असे वडे छान असे आपण फटाफट वडे तळू शकतो. आपले वडे तर रेडीच होतील आणि थोड्याच वेळात आपण मस्तपैकी आपली डिश ही गार्निश करून घेऊया मस्तपैकी आणि सर्व करूया. वडे रेडी झालेले आहेत. बघू शकता कसे टुम्म फुगलेत. एक नंबरच रेसिपी झालेली आहे आजची मटन वडे. आपली स्पेशल वडा मटन रेसिपी झालेली आहे. बघू शकता इथे मटन ठेवलेले आहे आणि ते वडे ठेवलेले आहेत. पटापट सर्व करून घेऊया. तर मंडळी माझ्या मम्मीने मस्तच वडे मटन डिश केलेली आहे. बघू शकता हे मटन आहे बकऱ्याचं आणि हे आहे वडे. तर आपण मस्तपैकी आता एन्जॉय करूया. एक नंबर आणि झणझणीत एक नंबर झालंय मटन. तुम्ही पण करा अशी, खावा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. एकच नंबर असं मटन झालेलं आहे मंडळी. लाजवाब. आजचा बेत एक नंबर झाला. गटारी आपली आज आहे त्यामुळे माझ्या मम्मीने हे बनवलेले आहे मटन आणि वडे. खूपच मस्त रेसिपी झाली आहे. मम्मीची आजची आहे आणि एकच नंबर. मस्त मसाले बिसाले सगळे लागलेले आहेत. तुम्ही पण करा, खावा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा करा. तर मंडळी बघू कसं मटण झालंय. आणि मंडळी हा आहे मटणाचा पाया, तो पण टेस्ट करूया. एक नंबर मटण शिजलंय. असंच मटण हवं, एक नंबर. तोपर्यंत मजा करा. एन्जॉय नाव. बाय बाय.